देवाने भीमाला नाही पाठवलं, लोखंडाचा भीमा तयार केला. कशाचा? लोखंडाचा. त्याला बेरिंग बसवले, असे चाक बसवले आणि ढकलत ढकलत त्या राजा पुढे टाक उभा केलं. आणि केल्यानंतर शकुनी मामा जीजू भीमा आ गया जीजू. ते आपलं धृतराष्ट्र उठलो आणि उठून त्याला लोखंडाच्या भीम्याजवळ गेलो आणि अशी कडकडून मिठी मारली, अशी कडकडून मिठी मारली की त्या लोखंडाच्या पुतळ्याचं पीठ झालं. पीठ काय झालं? पीठ. पडद्याच्या पाठीमागे थांबून देव आणि भीम बघतच होत. कृष्ण परमात्मा भीमा जायचं गिळायला ना. भीम म्हणला देवा नको, लोखंडाच्या पुतळ्याचं जर ते पीठ करतील माझं पाणी टाकून थालीपीठच करतील, म्हणून मी नाहीच गेलेलं. बरं त्याच्या चतुर आहे, मला भीमाला वाचवलं का नाही? मग तो कसा आहे? चतुर आहे. देव चतुर, देव चतुर. जाणून अंतर वर्तत असे, अंतकरणामधला भाव ओळखून घेणारा तो परमात्मा आहे. अंतकरणातला. अरे एकदा पंढरपूरची वारी करून बघा तुम्ही. त्या वारीमध्ये कोण कुठं राहतंय, कोण कुठं झोपतंय, काय खातंय कोणालाच माहिती नसते. अरे घराच्या जर शेजारी जर विचुकाटी वाढली ना तर आमची आई 1000 वेळेस म्हणते की बाळा जाऊ नकोस, विचुकाटे आहेत, जाऊ नकोस, विचुकाटे आहेत. पण त्या वारीमध्ये कोण कुठं झोपतं कोणालाच माहिती नसते. पण एकाच्या एक केसाला धक्का लागू देणार नाही, इतका अंतकरणामधला भाव ओळखून घेणारा माझा पांडुरंग. एवढं भाव ओळखून घेणारा तो भगवंत आहे. जाणताय सत्ताधीशी चतुर आहे, अंतकरणामधला भाव ओळखून घेणारा तो परमात्मा. आता थोडस आपण त्या भगवंताचं चिंतन करू. सर्वजण एकदा प्रेमाने हात ऐका माय आता ऐकता. हे माझ्या लाडक्या बहिणींनो करा ना आता. आता तर 2 हप्ता पडणार आहे एकदा. तिकडं पाठीमाग अच्छा अच्छा वट्ट्यावर बसलेले, पदर घेतलेले, बिना पण हाताला काय घेऊ पत्र असे टाईट करायचे. जी करत नाही ना तिला तिच्या शेजारणीची शपथ आहे. इकडं तुम्हाला तुमच्या खऱ्या आई बाबाची शपथ आहे, करा बरं आता वरती. खोट्या नाही खऱ्या. वा 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 वा. असं वाटतंय ते महत्वाची. असं वाटतं पंढरपुरात चालू आहे. राहू दे मी चहा घेऊन होतो थोडं. तुले